खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांनी त्यांच्या चालकाच्या नावावर 150 कोटींची जमीन घेतली अशा पद्धतीचा आरोप होतोय आणि त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार सुद्धा दाखल आहे। ज्या चालकाच्या नावावर जमीन घेतली ते स्वतः आपल्या सोबत आहेत। जावेद नाव आहे तुमचं, बरोबर? 150 कोटी कमी जास्त तुम्ही म्हणताय कमी असेल, इतकी मोठी जमीन आहे, ती तुमची आहे खरंच? हो, माझी हिबाबनामा केलेला आहे। कुणी दिली ही तुम्हाला जमीन? नवाब साहेबांनी दिली। का बरं दिली? माझे वडिलांचे आणि त्यांचे संबंध होते, त्याच्यामुळं आमचे घरगुती संबंध आहे, कुटुंबीय संबंध आहे, त्याच्यामुळं दिली त्यांनी। म्हणजे फक्त कौटुंबिक संबंधातनं तुम्हाला इतकी कोट्यवधींची जमीन दिली? 15-20 वर्षाचा संबंध आहे बस। मला एक सांगा, आता असाही आरोप होतोय की या जमिनीसोबत भुमरे यांचं पण नाव सोडलं जात आहे, काय संबंध आहे भुमरे यांचा? तुम्ही त्यांना दिली का जमीन पुढे जाऊन? नाही, त्यांचा आणि माझा काय संबंध आला? माझ्याच नावावर आहे, त्यांचा काय संबंध आला? पण तिथे लोक म्हणतात की भुमरे साहेबांची जमीन आहे। आता लिगली माझी जमीन आहे, त्यांचा काय संबंध आला? म्हणजे विलास भुमरे आणि संदीपान भुमरे यांचा काहीच संबंध नाही? मात्र संबंध नाही याच्यात काहीच। मग अशा पद्धतीनं म्हणजे ते जे वकील आहेत परभणीचे ज्यांनी तक्रार केली आहे त्यांचा काय संबंध आहे? माझ्या सगळ्यात मी त्यांना ओळखतच नाही, त्यांची माझी कधी भेटत नाही। पण त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर तुमची चौकशी पण झाली आहे? चौकशी पेपर मागितले, पेपर दिले, बाकी काहीच नाही। काही विचारपूस केली तुम्हाला? एवढंच विचारलं, कशी दिली, काय दिली? मी म्हणलं आमचे फॅमिली संबंध आहे, कुटुंब संबंध आहे, बाकी काहीच नाही। पण फक्त कौटुंबिक संबंधातनं 100 कोटीपेक्षा जास्तच जमीन देऊ शकतं का कोणी? म्हणजे एक सहज प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय म्हणून विचारतो। ठीक आहे तुमचं बोलणं, पण वडिलाचे त्यांचे एकदम भावासारखे संबंध होते म्हणून दिले त्यांनी। ही म्हणजे तुमच्या मते कौटुंबिक संबंधातनं मिळाली आहे? हो। भुमरेंचा संबंध नाही? नाही, काहीही संबंध नाही? काही संबंध नाही। बरं, त्यांना डेव्हलपमेंटला वगैरे दिली आहे तुम्ही ती? नाही, काहीच नाही। तिथे काहीतरी काम सुरू आहे म्हणून विचारतो। काहीच नाही इथे, नाही का काम काहीच नाही चालू आहे। बरं, त्यांना कल्पना पण नव्हती याची? नाही, त्यांना माहीतही नाही, त्यांना कल्पना नाही, कधी त्यांना मदत असं काही सांगितलं बी नाही, बाकी काहीच नाही। ठीक आहे। शेवटी जावेद, की ज्यांच्या नावावर ही सगळी कोट्यवधीची जमीन आहे आणि भुमरे यांच्या संबंधित जमीन असल्याचा आरोप होत आहे, मात्र हे सगळे आरोप फेटाळत आहे। मुस्लिम पद्धतीनं ही जमीन त्यांना त्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या नवाबांच्या कुटुंबियांकडनं मिळालेली आहे। माझे त्यांचे खूप जुने संबंध आहे असं ते म्हणतात आणि यांच्यासोबतमुळं भुमरे म्हणजे आमदार भुमरे आणि खासदार भुमरे यांचा कोणाचाही त्या जमिनीशी संबंध नाही असल्याचा दावा ते करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।